तर आपण आहोत गिरगावमध्ये अहिरेकर या 218 वॉर्ड क्रमांकामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यांचा प्रचार सुरू आहे. हायराईज इमारती पाहिल्यात तुम्ही आणि चाळी देखील पाहिलेल्या आहेत, त्यामुळे गिरगाव तुम्हाला लक्षात येईल. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, सगळ्यात आधी प्रचार कसा चाललाय तुमचा? प्रचार खूप छान चाललाय. मला सगळ्यांचा प्रतिसाद पण खूप मिळतोय. अच्छा. आणि सगळ्यांना खूप प्रतिसाद चांगला मिळतोय मला. पण आव्हान किती मोठं आहे तुमच्या समोर? खूप मोठं आव्हान आहे माझ्यासमोर, कारण की समाजाच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहे. अच्छा, बरं मला सांगा, तुम्ही जर नगरसेविका झालात तर काय कराल? मी नगरसेविका झाले तर समाजाच्या कल्याणासाठी तर सगळ्यांचा विकास करेन. पाणी, रस्ते, आरोग्य सेवा सगळ्यांच्या मदतीला धावून जाईन आणि मला सगळ्यांची साथ असेल त्यांचं मी. बरं, काय प्रचार काय चाललाय? कारण तुम्ही गिरगावात आहात. गिरगावामध्ये सध्या मराठी अमराठीवाद किंवा इतर सगळे मुद्दे पण तितक्यात जास्त प्रमाणामध्ये गाजतायत आणि इथल्या निवडणुकीकडे सगळ्यांचं जास्त लक्ष आहे. नक्कीच, कारण गिरगाव हा पहिल्यापासून मराठी बहुल विभाग आहे. तिथे मराठी लोकांची संख्या जास्त आहे आणि आत्तापर्यंत इतिहास आहे की ते शिवसेनेच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि यापुढेही राहतील. कारण या गिरगावचं मराठी पण जर जपायचं असेल तर शिवसेनेशिवाय आणि मनसेशिवाय पर्याय नाही आहे. इकडच्या लोकांना माहीत आहे. काही लोक इथे तर वाढले आहेत रिडेव्हलपमेंटमुळे, काही इतर समाजही राहायला आलेला आहे. पण जो मराठी समाज आहे तो आता या दोन्ही भावांच्या एकत्र झाल्यामुळे खूप चांगला एकटवला आहे. आम्हाला ते दिसतंय प्रचारामध्ये, लोकांच्या प्रतिक्रियेवरून दिसतंय. लोक स्वतःहून पुढे येत आहेत, वहिनींचं स्वागत करत आहेत. ह्याच्यावर आम्हाला माहीत आहे की आम्ही ही जी बाजी आहे ती खूप मोठ्या फरकाने मारू, असा आम्हाला आत्मविश्वास आहे. तर गिरगाव हा मराठी पट्टा आहे आणि तिथे दरवेळेप्रमाणे ठाकरे बंधूंच्याच पाठीशी हा परिसर कायमच राहतो आणि तो यावेळेला देखील राहील असा विश्वास सध्या उमेदवार आणि सगळेच नेते व्यक्त करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 मराठी.